खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे इंस्टाग्राम रील ॲप आजच फॉलो करा। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, मी विशाल गणेश गोरे। दुकानाचं नाव माझ्या गणेश हार्डवेअर अँड जनरल स्टोर आहे। आम्ही बैलपोळ्याचा साज हा मोठ्या प्रमाणात विक्री करत असतो। होलसेल दरामध्येही विक्री आमच्याकडे मोठ्या प्रमाणात होत असते। आमचं शॉप हे चाकण मार्केट यार्डच्या लगत आहे। चाकण मार्केट यार्ड कांदा मार्केट यार्ड म्हणून हे प्रसिद्ध आहे। त्याच्या बाजूलाच आपलं गणेश हार्डवेअर हे शॉप आहे। हे शॉप जवळजवळ 15 वर्ष आले चालू आहे। 2010 मध्ये यांची स्थापना झाली। ती स्थापना माझ्यापासूनच झाली आणि त्याचा मोठा मावलाचा वाटा म्हणजे वडिलांनी हातभार लावला त्याला। आता हे दुकान चालू करण्यामागचं किंवा कोणती गरज ही शेतकऱ्यांची लक्षात घेऊन तुम्ही हे चालू करण्याचा उद्देश? दुकान वडिलोपार्जित होतं। दुकानाच्या लगत मार्केट यार्ड असल्यामुळं आपण कोणता बिझनेस केल्यामुळं हा ग्रोथ त्याची मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि त्यातनं आपलं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं काम कसं करता येईल आणि त्याचा सेल पण मोठ्या प्रमाणात कसा येईल। मार्केट यार्ड असल्यामुळं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला की बाबा आपण या लाईनमध्ये उतरलं पाहिजे। ठीक आहे सर, आता या दुकानामध्ये आम्हाला थोडंसं आम्ही आता पाहतोय की जवळपास आम्ही दुकानामध्ये एंट्री केली तर दुकानाच्या आतमध्ये आलो तर जवळपास संपूर्ण दुकान ह्या अशा प्रकारेचा साज आम्ही पाहायला मिळतो की शेतकरी आला तर कोणतं घेऊ कोणतं नको। तर तुमच्याकडे येणारा ग्राहक हा कुठून कुठून येत असतो आणि कशा प्रकारचे साज हे आम्हाला तुमच्या दुकानामध्ये मिळतील? आमच्याकडून येणारा ग्राहक वर्ग हा खूप दूरवरून येत असतो। इकडं संगमनेर झालं, नाशिक झालं, खाली अलिबाग झालं, रायगड झालं, पेन झालं, कर्जत झालं, इकडं मुरमाड झालं, खाली इकडं साताऱ्यामधून सांगली, सासवड, इकडे जेजुरी, त्याच्यानंतर इंदापूर, बारामती, कोल्हापूरपर्यंत आमचा साज हा घेण्यासाठी कस्टमर खास वस्तू चाकणमध्ये भेटतात आणि आमच्या नाव असल्यामुळं आम्ही विविध प्रकारच्या वस्तू खास आकर्षित असणाऱ्या त्यामुळे गिरायकाला एका वेळी सगळा माल एका ठिकाणी भेटतो। त्यामुळे गिराईक आकर्षित होऊन चाकणला साज घेण्यासाठी खास येत असतं। सर, आता जवळपास तुमच्या दुकानामध्ये किती प्रकारचे ब्रँड्स म्हणा किंवा किती प्रकारचे साज एखाद्या शेतकऱ्याला मिळतात? आमच्याकडं झालं तर सगळा साज भेटतो। नगण्य एखादी वस्तू शॉर्ट झाली तर, नाहीतर 100% आमच्याकडे सगळ्या वस्तू असतात। कारण की आम्ही ही तयारी करतानाच की गिरायकाची डिमांड असतानाच आम्ही सगळ्या वस्तू 1 ते 100 पर्यंत त्याला पूर्तता आपल्या शॉपमध्ये होईल अशा प्रकारेच नियोजन आमचं असतं। त्यामध्ये मार्केटमध्ये काय काय नवीन येतं, काय करावं लागेल, ते कशा पद्धतीने उपलब्ध करावं लागेल, या सगळं नियोजनात आम्ही पहिल्या दिवसापासूनच असतो। सर, आता एक गोष्ट आम्हाला अशी विचारायची की जवळपास महाराष्ट्रामध्ये बैलपोळ्याचे आपण 1-2-3 प्रकार म्हणू की जर थोडंसं सातारा सांगली त्या खालच्या भागात गेलं तर तिकडे बेंदूर नावाने साजरा केला जातो। आपल्या बाकीच्या महाराष्ट्राच्या काही पट्ट्यामध्ये श्रावणी पोळा साजरा केला जातो आणि पुणे जिल्ह्यामधला हा सर्वात मोठा भाद्रपद बैलपोळा साजरा केला जातो। तर तुमच्या या दुकानामध्ये येणारा ग्राहक हा तिन्ही याच्या वेळेस येत असतो का? कशा प्रकारचं स्वरूप त्याचं असतं? आमच्याकडे येणारा साज हा जवळजवळ महाराष्ट्रातला असतो। आम्हाला तिन्ही बेंदूर पण होतो, भाद्रपद बैलपोळा पण होतो आणि श्रावणी पोळा पण मोठ्या प्रमाणात होतो। कारण की आमच्याकडे MIDC असल्यामुळं श्रावणी पोळ्यातली लोक जी बाहेर राहतात, विदर्भ असन, मराठवाडा असन, त्या भागातली लोक इथं कंपनीच्या निमित्ताने कामाला असल्यामुळं आणि आमच्या शॉपची जाहिरात मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथले लोक राहणारे त्यांच्या घरच्या खोंड असन, बैल असन, गाय असन यांच्यासाठी इथून साज नेण्यासाठी साज इथून घेऊन जातात। कारण की हा मटेरियल त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मिळत नाही। त्याच्यामुळं इकडून व्हिडिओ कॉलिंग करून तिकडे त्यांच्या भावाला दाखवून मग त्याप्रमाणे ते इथून शॉपिंग करत असतात बैलांसाठी। आता बऱ्याचदा आपण एक गोष्ट बघितली की जेव्हा शेतकरी वर्ग साज घेत असतो कदाचित आता इथं येऊन साज घेण्यात एक वेगळीच मजा असते। कारण आज आम्ही प्रत्यक्षात बघतोय, म्हणजे चॅनलच्या माध्यमातून आम्ही 5 वर्ष झाले काम करतोय, पण आज जी तुम्ही सजावट केली एक सुंदर अशी सजावट आम्हाला पाहायला मिळते की जिथं येणंच खरं तर शेतकऱ्यांचं महत्त्वाचं काम आहे की त्याला इथं येऊनच जे जास्तीत जास्त पसंत पडणार आहे। पण काही एखादा दुसरा टक्का असाही वर्ग असेल की जो तुम्हाला फोनवरती पण मागून घेऊ शकतो की ज्याला तुम्ही कुरिअर करता का? या वर्षी तो अनुभव आला आम्हाला। मला परळीतून एक कस्टमरचा कॉल आला होता की सर मला मोर शेंबी पाहिजे नाही
मग मी त्यावेळेस त्याला म्हणलो, दादा तुमचा ॲड्रेस पाठवा, कुरिअर पाठवा. त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं आणि कुरिअरद्वारे मी त्याला ह्या वर्षीपासून मी सिस्टीम चालू केली. ट्रान्सपोर्ट सिस्टीम आमच्याकडे आहेच आहे, पण ती पण मी सिस्टीम अंमलात केली, कारण की आता सगळं ऑनलाईन मार्केट झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्या गोष्टी पुरवणे हे आपलं काम आहे. लोक एवढ्या मागून डिमांड करतात, मग आपणही त्यांची डिमांड ती पूर्ण केली पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही ही सोय केलेली लोकांसाठी. मग आता समजा जे प्रेक्षक हे पाहतात आहे त्यांना याच्यातला कोणता साज पाहिजे असेल तर त्यांनी कोणत्या नंबरवर संपर्क केला पाहिजे, तो नंबर सांगा फक्त आम्हाला. त्यांनी माझा पर्सनल नंबर आहे 99 22 93 94 35, हा माझा नंबर आहे. हा माझा नंबर पहिल्या दिवसापासून असल्यामुळं मी हा नंबर फिक्स ठेवला. याच्यात काही दुकानासाठी वेगळा नंबर काही केलेला नाही. त्याच्यामुळं त्या नंबरवर कुणी जरी संपर्क साधला तरी त्याला तो साज भेटून जाऊ शकतो आणि कुरिअरद्वारे दुसऱ्या दिवशी सर्व्हिस भेटेन, अशाच पद्धतीने आम्ही कुरिअरला करतो तो. सर आता आम्ही ॲक्च्युली 5 वर्ष झाले चॅनलच्या माध्यमातून काम करत असताना बरेचदा पाहतो की कोणाकडं खिलार बैल आहेत, कोणाकडं म्हशी आहेत, जर्सी आहेत, होल्स्टेन आहेत किंवा इतर जनावरं असतात. तर आता हे आपल्या दुकानामध्ये जो साज असतो त्यातलं सगळ्यात म्हणजे थोडीशी आम्हाला एक अभ्यासाच्या माहिती दृष्टिकोनातून एक सांगाल का की ही सगळी एवढी टक्केवारी खिलार बैलांसाठी गायींसाठी प्रकारचे साज आहे किंवा हे म्हणजे हे समसमान आहे का वेगवेगळं आहे? याच्यात काय होतं, पुणे जिल्ह्यामध्ये घेतलं तर मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती होतात आणि खाली गेलं तर सातारा झालं, कोल्हापूर झालं, अलिबाग झालं, ह्या भागामध्ये छकडी मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या भागातला वर्ग आमच्याकडे मोठ्या प्रमाणात खरेदीला येत असतो. त्यामुळं आम्ही पहिल्यांदा प्राधान्य खिलार वस्तूंना देतो. त्यांची मागणी आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात असते, मग त्यामुळं आम्ही त्याच्यावर देतो. त्यानंतर आपले गाय, म्हैस, बैल त्याला प्राधान्य जातं आणि त्याच्यानंतर छोटे आपले बकरी असन, त्या गोष्टी असन त्यांना आपलं हे देतो. म्हणजे सगळ्यात मोठा आमच्याकडं खिलार, कारण की बैलगाडा शर्यत असल्यामुळं आमच्याकडं खिलारी बैलांचा आम्ही वस्तू मोठ्या प्रमाणात इथे ठेवतो. आता सर अजून एक विचारायचं की नुकतंच आता भाद्रपद बैलपोळा हा आपला पुणे जिल्ह्याचा जो आहे तो तोंडावरतीच आहे. तर भाद्रपद बैलपोळ्यामध्ये आता काही दिवसामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात. तर याच्यामध्ये बैलगाडा शर्यत बंदीच्या काळामध्ये साजरा होणारा बैलपोळा श्रावणी असेल, भाद्रपद असेल किंवा बेंदूर असेल आणि बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतरचा साजरा होणं याच्यात काही फरक जाणवतो? 100% खूप मोठा फरक होता. बैलगाडा ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यानंतर लंपी आली, याच्यामध्ये की लोकांकडे जनावरांचं हानी पण झाली त्या काळात आणि बंदीच्या काळामध्ये आणि त्यानंतर लॉकडाऊन, अशा मोठ्या दोन्ही संकटामध्ये आमचा बैलगाडा शौकीन सापडला होता. त्यामुळं काय त्याला बैल घ्यायची, सांभाळायची. बैलगाडा शर्यत हा शौक म्हणून एक जुन्या परंपरा आहे म्हणून करतात. तो काय त्याच्यातनं 2 रुपये उत्पन्न काही बैलगाड्यावाल्यांना होत नाही, हे एक शौक आहे म्हणून करतात. त्या बंदीमुळं मोठ्या प्रमाणात आमच्यावर हानी झाली. त्या बंदीमुळं काय प्रॉब्लेम झालेत की बाबा बैलगाडा पाळणं, त्याला ते खुराक देणं, हे देणं, ते देणं, ह्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली. मग त्याच्यामुळं बंदीमुळं आमच्या जो मटेरियल आहे ते पण कमी प्रमाणात खप झालं, कारण की त्याच्यामध्ये की लोक गाडाच चालू नाही तर नेणार कशासाठी, हा मोठा प्रश्न होता. आणि बंदी उठल्याच्या नंतर की जो माल एक 10% जात होता तो आज 90% 100% माल आज सेल होतोय आणि व्हरायटी पण भरपूर वाढल्यात आमच्याकडे, कारण की डिमांड एवढी मार्केटमध्ये की आम्हाला असं पाहिजे. मग आम्ही ते त्या प्रकारे लगेच ते उपलब्ध करून त्यांना 1-2 दिवसात ते द्यायचा प्रयत्न करतो. धन्यवाद सर. आता थोडंसं आपण आता तुमच्या दुकानातले जेवढे काही साज आहे किंवा जे जे आपण लागणारे वस्तू त्यांच्याकडे जाऊया. तर सर्वात पहिल्यांदा सर आम्हाला तुमच्या दुकानामध्ये असले, कारण चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बरेचसे फोन मेसेज हे येत असतात की आमच्या गाई बैलांना रंगवण्यासाठी किंवा शिंग रंगवण्यासाठी कशा पद्धतीचे रंग किंवा काय कुठे मिळतात याची माहिती द्या. तर सर्वात पहिल्यांदा आम्हाला तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रंग उपलब्ध आहेत ही माहिती द्या सर. आमच्याकडे येणारा कस्टमर हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्याला त्याच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, त्यानुसार आम्ही सगळ्या प्रकारच्या कलर ठेवतो. म्हणजे आता हा स्प्रे झाला तर एखादा कस्टमर आला की तो काय म्हणतो की बाबा मला 1 महिन्यात गेला पाहिजे. एखादा काय म्हणतोय की हा केटी नावाचा ब्रँड आहे, हा आपल्या पालखी सोहळा चालतो त्याला सगळीकडे हा ब्रँड वापरला जातो, त्या प्रकारचा आहे. कोणाला डार्क ऑरेंज लागतो, कोणाला येलो मारायचा असतो. त्याच्यानंतर हे डब्बीमधले सोनेरी ही ब्रँडेड आहे, ही 3 ते 4 महिने जात नाही. हा बर्जन नावाचा ब्रँड आम्ही बनवून घेतलेला आहे. आज ओम्या नावाचा बैल आहे, त्या बैलाला पण आपल्या इथूनच हा
पिंक कलरचा मजिंटा म्हणून हा आपण इथूनच त्यांना देत असतो शेटला. त्याच्यानंतर झाले कलर आहे डब्बीमध्ये या बॉटलमधले. हे बॉटलमधले कलर बैलाला ज्यावेळेस डिझाईन करायची असते, नाव टाकायचं असतं, सजवायचं असतं, त्यावेळेस हा कलर वापरला जातो. त्याच्यानंतर ही पेन्सिल आहे, ही काजळाची पेन्सिल आहे, हे बैलाच्या खाली किंवा बैलावर नावं बिवं टाकताना हा यूज केला जातो. हा एशियन पेंट सगळ्यांना माहिती आहे, आम्ही ब्रँडिंगच करतो, त्याच्यामुळे आम्ही एशियन पेंटचाच कलर शिंगाला लावायला देत असतो. त्याच्यामुळे आमच्या कोणत्याही प्रकारचं लोकल आम्ही मार्केटिंग करत नाही. आमचे सगळे हे ब्रँडिंगच असतात की जेणेकरून ते कस्टमर एवढ्या लांबून आल्यानंतर त्याला तिथं गेल्याच्या नंतर ते लावल्यानंतर तेवढा जो आनंद झाला पाहिजे त्याचंही आम्हाला काहीतरी पुण्य लागलं पाहिजे. ठीक आहे सर, आता अजून एक विचारायचं आहे की हे जे रंग असतात तर यांचा त्या गाय बैलांच्या शिंगावर किंवा याच्यावर म्हणजे कुठला इफेक्ट नाही होत, ते म्हणजे नॅचरल आहेत. हे कलर जे आम्ही बनवून आणतो, ज्यावेळेस आम्ही ज्या कंपन्याकडून बनवून घेतो त्यावेळेस आम्ही क्लिअर बोलतो याचा साईड इफेक्ट का याच्यात कोणतं केमिकल मिक्स आहे का, तर ते बोलतात नाही. त्याच्यानंतर आम्ही त्याच पद्धतीने बनवून घेतो, कारण की ते मुक जनावर आहे, ते आपल्या घरातली लक्ष्मी, त्याला इजा होऊन देणं हे आपल्याला एक प्रकारे पापच म्हणता येईल. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या प्रकारची खबरदारी घेतो, त्यामुळे याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी नाही. आज आपण हे 14 ते 15 वर्ष आले विकतोय, असं एकाही कस्टमरची आपल्याला आजपर्यंत कंप्लेंट नाही आली की तुमचा कलर यूज केल्यामुळं असं आलं. आणि आपण ब्रँडिंग यूज करत असल्यामुळं यातनं कोणत्याही प्रकारची जनावरांना मुक्या हानी होत नाही आहे. सर, आम्ही ॲक्च्युली आता तुम्ही एक जो ब्रँडेड बर्जर नावाचा कलर दाखवताय, तर मग ही कंपनी स्पेशल आपल्या पशूंसाठीच हा रंग बनवत असते. ही फक्त हा मटेरियल बनवून देत नाही, यात आम्ही शेड मिक्स करून जे आवड आहे बैलगाडा शौकीनांना त्या पद्धतीने बनवून घेतला. त्यानंतर त्याचा खालच्या भागात साताऱ्यात गेलं त्याला सोनापाडा कलर म्हणतात, आपल्या इकडं डायरेक्ट मजेंटा कलर म्हणतात. त्याच्यामुळे याची आता मार्केटिंग खूप मोठी झालेली आहे आणि ती आपण मोठ्या प्रमाणातच करत असतो, कारण की याचा स्टॉक पण एवढा अवेलेबल आहे की आपला बैलपोळा झाला तरी आपल्याकडे स्टॉक असतो. हा सर, आता आम्ही या मुलाखतीच्या पूर्वार्धामध्ये जवळपास तुमच्या दुकानाची संपूर्ण माहिती घेतली. खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली. सर, आता आम्हाला ॲक्च्युली सर्वांना आता जास्त घाई याची झाली की आम्हाला तुमच्या दुकानामध्ये जी काही सजावटीचं जे काही साहित्य आहे त्या प्रत्येक याचं थोडंसं तुम्ही आम्हाला नाव आणि माहिती दिली तर थोडंसं जास्त चांगलं होईल. तर तुमच्या तिथूनच आपण सुरुवात करूया, काय काय आहे ते. सुरुवात. हा वाळा आहे, हा याचा आवाज येतो, हा बैलाच्या सजावटीच्या टायमिंगला पायात घातला जातो. त्याच्यानंतर हे डिस्टेचे शंख आहे, हे बैलाच्या गळपेंड्यामध्ये लावून हे बैलाला बैलपोळ्याच्या टायमिंगला घालतात. हे डिस्ट नाही व्हावा म्हणून हा बिबा आहे, बैलाच्या ह्या गळपेंड्यातच लावला जातो. हा एक मोठा शंख आहे, त्या बारक्या शंखामधला हा मोठा प्रकार आहे. त्याच्यानंतर हे शिंगाचे गोंडे, ह्याच्यात 3 ते 4 व्हरायटी येतात आमच्याकडे. हे कपिला कंपनीचं ब्रँडिंग आहे सगळे हे, आणि कपिलाचं आम्ही मोठ्या प्रमाणात मटेरियल खरेदी करतो आणि डिस्ट्रीब्युटरशिपच आहे आपल्याकडे कपिलाची. याच्यात 1 2 3 4 5 6 प्रकार आपल्याकडे आत्ता इथं दिसतात. त्याच्यानंतर बैलाच्या शिंगाला लावायला हे बेगाड, हे नवीन पद्धतीचं मागच्या वर्षीपासून अंमलात आलेलं आहे. पहिलं आपल्याकडे जुन्या काळामध्ये हे पट्टीचं होतं, आता ह्यावेळेस प्लॅस्टिकचं पण आलेलं आहे, त्याच्यामुळे पटकनी येऊ नये. हे स्नॅप हुक आहे, जो कासरा असतो त्याच्यासाठी पटकनी बैलाला लावण्यासाठी. याच्यातही 4 प्रकार आहे. यातही एक कपिला कंपनीचं ब्रँडिंग आहे, बाकीचं इकडं मोठी साईज आहे, बारीक साईज आहे, हे याला स्नॅप हुक असं म्हणतात इथं. याच्यानंतर ही बास्केट शेंबी, हे जे वासरं असतात खिलार त्यांच्या शिंगांसाठी एक कपिलावाल्यांनी मोठ्या बनवलेले आहे की म्हणून ज्या करून बाबा नुसतं मोठ्यासाठी पण नाही बारक्यासाठी पण भरपूर आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर त्यातच बारक्यांच्यासाठी ही कपिलास नावाची ब्रँडिंग 1 2 तुरा शेंबी आणि याच्यात 1 4 तुरा शेंबी पण येते. हे पण बारीक वासरांसाठी हे लावण्यात येते असते. शेंबी हा प्रकार आहे. हा एक गोंडा आहे, पंचरंगी शिंगोंडा. हा बैलाच्या कपाळी माथोटी म्हणतात, काही भागात इकडे शिंगदोरी म्हणतात. हे बैलाच्या शिंगाला लावण्यासाठी एकदम असं सुंदर असं यावर्षी बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे मोठं हाय क्लासमधलं प्रोडक्ट आहे. हाय क्लासमध्ये जवळजवळ 6 प्रकार काढलेले आहे. घुंगराची मोरकी आहे, शेंबी आहे, कंबरी आहे, त्याच्यानंतर शिंगदोरी पण आहे आणि त्याचे कासरे पण आहे, ते आपण आत्ता इथं लावलेले पण आहे. हे मोठ्या प्रमाणामध्ये कंपनीने यावर्षी हाय क्लास नावाच्या ब्रँडनी हे बनवलेलं आहे. यातही कस्टमरांचं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित आहे कस्टमर याच्या, कारण की नवीन काहीतरी कस्टमरांना पाहिजे आणि आमच्या इकडला भाग हा MIDCतला असल्यामुळं त्यांना आकर्षित काहीतरी नवीन काहीतरी पाहिजे नसतं, त्यामुळे ते खास घेण्यासाठी इकडे यावर्षी कंपनीने एक वेगळंच हाय क्लास म्हणून प्रोडक्ट त्या मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्याचे हे डेमो आपण इथं लावलेले आहे. त्याच्यानंतर ही बाहुबली माळ आहे. ही माळ मोठ्या जे खोंड असतात हे त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी एक त्याचं घातल्याच्या नंतर आकर्षित दिसतं आहे. त्याच्यानंतर ही एक पोटाला लावण्यासाठी एक
कमरी म्हणून आहे, प्लेन कमरी बोलतात हिला आम्ही, याचं कमरी बोलतात. ही एक बैलाच्या पोटाला लावली जाते. सर मी थोडंसं डिस्टर्ब करतो, आपण पुढे जायच्या अगोदर थोडंसं या पितळी ज्या साखळ्या आहेत थोडंसं आमच्या शेतकऱ्यांना याचं देखील जास्त आकर्षण आहे. तर याच्यामध्ये किती डिझाईन किंवा कसं असतं हे वजनाचं किंवा काय? हे आम्ही ब्रँडिंगच विकतो, याला मुंबई तोडा बोलतात. याच्यात एक जलेसर तोडा पण येतो, पण तो आम्ही वापरत नाही. हा पितळ आहे, हे प्युअर पितळ आहे. याच्यामध्ये 200 ग्रॅमपासून तर आम्ही 2.5 ते 3 किलोपर्यंत एक पीस अशी खरेदी आमच्याकडे असते. म्हणजे एखादा उद्याच्याला कस्टमर आला मला 5 किलोचा तोड्याची जोडी पाहिजे ती पण आहे. एखादा आला मला 400 ग्रॅमचं माझ्या बारीक वासराला पाहिजे ती पण आहे. म्हणजे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची आम्ही इथं ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे हे प्युअर पितळ आहे. हा घासून जरी बघितला तर याच्यात पितळ, याच्यात लोखंड लागलं तर आम्ही पीसला पीस फुकट देऊ. त्याच्यामुळे आम्ही सेकंड करत नाही. त्याच्यामुळे माल हा पण आमच्याकडे एक ब्रँडिंगच भेटणार. त्याच्यामुळे कस्टमर आमच्याकडे येताना चांगल्या प्रकारेच येत राहतात. आता हे जे पितळी तोडे आहेत हे शक्यतो गाई बैल किंवा म्हैस वगैरे सगळ्यांसाठी वापरले जातात? हो, हे सगळ्यांसाठीच वापरतात. कारण की एखाद्याच्या घरी एखादंच जर गाय असेल तर तिला सजवण्यासाठी तो ह्या पितळी तोडाच घेऊन जातो. म्हणजे त्यामध्ये असं कोणताही कस्टमर येत नाही की माझ्याकडे गाय आहे बैल आहे म्हणून मी बैलालाच नेतो, असं कोणताही दुजाभाव करत नाही. कस्टमर हे एकदम आमच्याकडे एक हौशी म्हणतात ना त्या पद्धतीचे कस्टमर येत असतात आमच्याकडे. त्याच्यानंतर हे हाय क्लासचं लावलेले, हा घुंगरू गोंडा, हे मी घुंगरू गोंडा चाबूक बोलतात. हा नवीन आलेला आहे. हे कपिलाचंच ब्रँडिंग आहे. हे पण कपिलावाल्यांनीच हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे कासरे, आमच्याकडे याला कासरे बोलतात. हे घाटामध्ये जाताना बैलाला लावून नेण्यासाठी ज्या कस्टमरांना जमतं ते रस्सीचे बंडल नेतात आणि ज्यांना जमत नाही त्यांची गैरसोय व्हावा नाही. त्याच्यामुळे आम्ही एक कपिला ब्रँडिंग करूनच कपिलावाल्यांकडूनच बनवून घेतले आहे. म्हणजे आलं पटकन नेलं म्हणजे त्याला पण त्याची गैरसोय होणार नाही. हे बनवायचं कुठं, हे लावायचं कसं. त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात आम्ही हे कासरे केलेले आहे. त्याच्यात जवळजवळ एक 10 ते 15 आमच्याकडे व्हरायटी आहे कासऱ्यांमध्ये. इकडं हाय क्लास नावाचा पण कासरा ह्या वर्षी आम्ही ठेवलेला आहे की याची लॉंग लाईफ जवळजवळ 5 ते 7 वर्षे कस्टमरनी कसाही यूज करून दे आणि हे निघणार पण नाही. पूर्णपणे त्याला त्या हिशोबानेच बनवले की याची लॉंग लाईफ मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर ही कमरी आहे. याच्यात छोट्या साईजची एक कमरी आहे, ही एक मोठी साईजची एक कमरीमध्ये पण आमच्याकडे 4 ते 5 व्हरायटी आहे. हा एक गंडा येतो, हा घुंगराचा, त्याला पुणेरी कंडा म्हणतात. हे पुणेरी कंडा ही गळ्यात, ही एक चौकोनी माळ आहे. ही सातारा भागात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती, पण हळूहळू आता पुणे जिल्ह्यात पण मोठ्या प्रमाणात हिचं डिमांड वाढलेलं आहे. त्याच्यानंतर आता यावर्षी जरा कलर पुणेरी कंडा बनवला आहे आम्ही. हा कस्टमरांना खास मागणी याची. त्याच्यानंतर घोडीसाठी आमच्याकडे लगामे, पितळी लगामे, प्लेन लगामे, त्याच्यानंतर डिझाईनमधले लगामे. आणि आत्ता आपल्याकडं तुम्ही म्हणल्याप्रमाणे आमच्याकडं नुसतं खिलार त्याप्रमाणे म्हशीचं पण सामान आहे. आत्ता नवीन गाई आणि म्हशीसाठी एक पट्ट्याची सिस्टीम आलेली आहे, ती गळ्यात घालून साईडला बोरकडी लावून खाली बांधण्यासाठी, ते पण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आत्ता बैलपोळा असल्यामुळे हे चांबडी चाळ, म्हणजे जुनी परंपरा काय अजून संपलेली नाही आमच्याकडे. आम्ही चांबडी चाळ पण हा मोठ्या प्रमाणात इथं सेल करत असतो, तोही लावलेला आहे. याला ओतीव घुंगराचा चांबडी चाळ, म्हणजे लोकल कोणत्याही प्रकारचा आमच्याकडे चांबडी चाळ नाही आहे. सर थोडंसं मला एक विचारायचं की जो ती पट्टा दाखवला तुम्ही गाय आणि म्हशीचा शेजारचा, तर कंडे बांधण्यापेक्षा पट्टा बांधण्यामध्ये याच्यात काय म्हणजे वेगळं पण किंवा काय फायदा? विषय काय होतं, आता जे गायीला कंडे बांधायचे, गायची म्हशीची आणि गायची ताकद जास्त असते. कंदा कधी कधी कस्टमरचं म्हणणं आलं की इथं गाठ कधी कधी रुतली जाते, पट्टा लावला तर गाठ रुतत नाही. त्याच्यामुळं डायरेक्ट खाली भोरकडी येते आणि जनावरांना इजा व्हावा नाही याची काळजी शेतकरी घेतोय. त्याच्यामुळं हा पट्ट्याची सिस्टीम ही शेतकऱ्यांकडूनच आली, ती फक्त आपण अंमलात करत असतो. ज्यावेळेस शेतकरी एखादी वस्तू वापरतो त्यातनं येणारा अनुभव त्याला तो आम्हाला सांगतो, मग त्यानंतर आम्ही त्याच्यावर कशा पद्धतीने आणला पाहिजे, काय केलं पाहिजे, मग ह्या गोष्टी पुढे अंमलात आणून हे त्यांना दिले जातात. आता घोड्याच्या लगामाबद्दल पण विचारायचं, पितळी किंवा ते बाकीचे वेगळे, तर याच्यामध्ये काय म्हणजे त्या मटेरियलचं काय वेगळं पण असतं? हो, काय असतं, पितळी तोड्यामध्ये काहींचं डिमांड असतं आम्हाला पितळी तोडा घालायचा. त्याच्यानंतर काहीचं प्लेन कसं असतं, एखाद्याची घोडी शांत असते, एखाद्याची ॲपेट असते, एखाद्याची मोठी असते, त्या पद्धतीने या व्हरायटी ठेवलेल्या असतात. हे डिमांड कस्टमरचंच आहे आम्हाला, त्यानुसार आम्ही इथं बनवून त्या इथं आणून ठेवलेल्या असतात. आता ही घुंगरमाळ आहे, याच्यात आत्ता हे बैलपोळ्याच्या टायमिंगला याची डिमांड जास्त मोठ्या प्रमाणात असतात. हे त्याच्यामुळे हिला घुंगरमाळा आम्ही असं म्हणतो. ही 60 नंबर घुंगरमाळा आहे. याच्यानंतर हे घोडीसाठी आम्ही हा चांबडी चाळ केलेला आहे. म्हणजे काही जण चांबडी चाळ घोडीसाठी पण वापरतात, त्याच्यामुळे आम्ही हा घोडीसाठी पण केलेला आहे. ही आम्ही आत्ता कपिलाने लॉन्चिंग केलेलं आहे याच वर्षी नवीन, ही घुंगराची माळ. की ह्या घुंगराच्या माळेचं काय वैशिष्ट्य आहे की एखादा
कमी म्हणजे आपला शेतकरी की बाबा त्याला घालायची जनावरांना घुंगरमाळ, पण त्याचं बजेट खिशाचं पण ते बघितलं. हे कंपनीने कपिला कंपनीने हे धोरण ठेवून की बाबा हे छोट्या शेतकऱ्याला पण घालता आलं पाहिजे, त्या हिशोबाने ही स्वस्त आणि एकदम वाजवी दरामध्ये आहे. म्हणजे जवळजवळ साध्यातला साधा शेतकरी पण ही माळ घेऊ शकतो. त्याच्यामुळं हे कंपनीने ते मार्केटिंग लक्षात ठेवून कंपनीने छोट्या शेतकऱ्यापासून तर मोठ्या शेतकऱ्यापर्यंत सगळ्या वस्तू आम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आणि त्या पण बल्क प्रमाणात. त्याच्यानंतर हे कोल्हापुरी चाळ बोलतात. ह्या कोल्हापुरी नाव हे कपिला कंपनीच ठेवलं. त्याचं रिझन असं की ज्या भागात ज्याचा उगम झाला त्या भागामधील नाव कंपनीने त्या आयटमला दिले. याला कोल्हापुरी चाळ म्हणतात, याला सातारी चाळ म्हणतात. रिंगांचा साताऱ्यात जास्त चालायचा म्हणून सातारी, आणि जो पुणेरी कांडा नाव टाकलं आपण मागाशी बोललो, तो पुण्यात जास्त पुणेरी कांडा उगम झाल्यामुळे पुणेरी कांडा नाव दिलेलं आहे. इकडे घोड्यांच्या पण मूर्त्या आहे आमच्याकडे. घोड्यांची शिंगीची मूर्ती आहे. त्याच्यानंतर छापमध्ये भारीतली पाहिजे, भारीतली पण व्हरायटी ठेवली आहे. कमी पाहिजे आम्हाला सिंपलमध्ये पाहिजे, सिंपल आहे. भारीतली पण आहे, मोठी आहे, बारीक आहे, फार वेलवेट टाईपच्या पण मूर्त्या आहे आमच्याकडं घोड्याच्या साजसाठी. त्याच्यामुळं आता इकडं आम्ही वरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना मोराची शेंबी लावली आहे. ही बैलपोळ्यामध्ये खास डिमांड असते. याच्यात एक सिंगल गोंडा, डबल गोंडा, 3 गोंडा, हाय क्लासमधली पण शेंबी आमच्याकडे जी कपिला कंपनीने लॉन्चिंग केली यावर्षी. तिचंही डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे सगळे एवढे जवळ 7 ते 8 मोराच्या शेंबीचे प्रकार आहे. म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं कस्टमर आलं तरी आमच्याकडे ते उपलब्ध आहेच. सर, आम्हाला आता अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की इथं तुमच्याकडं येणारा रोजचा शेतकरी वर्ग दुकानात घेऊन जातो, पण काही किरकोळ विक्रेता पण असतो की जो गावोगावी त्याचं छोटं दुकान असतं वेगवेगळ्या पद्धतीचं की ज्याच्यामध्ये तो काही ना काही ठेवत असतो. मग इथं तुमच्याकडे किरकोळ विक्रेता ऑलरेडी रिटेल आणि होलसेलिंग दोन्ही पण आहे आपल्या याच्यात. आपल्याकडं जिथले आजूबाजूचे इथले जे आपल्या तालुक्यातली गावं म्हणा किंवा पुणे डिस्ट्रिक्टली गावं म्हणा, यातले सगळे दुकानदार आपल्याकडून आहे ना किरकोळ विक्रीसाठी मटेरियल आपण देतो आणि त्यांना एकदम होलसेल दरामध्ये देतो, जेणेकरून तिथं जाऊन त्यांना रेट पण आमचा रेट विक्रीचा आणि त्यांचा रेट विक्रीचा सेम निघतो. त्याच्यामुळं आपल्याकडं होलसेलही मोठ्या प्रमाणात होतो. त्याचं लागलं असतं एक आत्ताचं उदाहरण म्हटलं तर तुम्हाला एक होलसेलिंग आपल्याकडं आहेच कस्टमर लाईव्ह चालू, ते पण मी तुम्हाला दाखवू शकतो. येस, दाखवा आम्हाला सर. आणि हे बघा, हे त्यांचं मटेरियल आता आम्ही हे काढलेलंच आहे. याच्यात त्यांचं खरेदी चालूच आहे. इकडं पण आपलं त्यांच्यातलं काढलेलं होलसेल मटेरियल आमच्या लिफ्टच्या साह्याने खाली येत असतं. त्याच्यामुळं ते होलसेलिंग आमचं इथं मागच्या साईडला चालू असतं. ओके, त्यांचा माल भरून आणलाय वंटी. मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव आणि गाव सांगा. बवले, वडगाव गिनतमध्ये माझं शॉप आहे. दादांक मी जवळजवळ 4-5 वर्ष झाले. मी जसं दुकान टाकलं तसं दादांकच माल भेटतोय. रेट एकदम होलसेल रेटमध्ये माल भेटतोय सगळं. पण आता तुम्ही तुमच्या दुकानात जाऊन विकता, पण इथनं घेऊन जाऊन तुम्हाला पण त्याच्यामध्ये बेनिफिट मिळतं का? त्याच रेटमध्ये आम्हाला पण होलसेल रेटमध्ये मिळतं. त्याच्यामुळे त्या रेटमध्ये आम्हाला पण विकायला परवडतं. जे चाकणला रेट चालू आहे तेच आमच्या इथं पण. तुम्हाला कसं काय कळलं की यांच्याकडे अशा पद्धतीचं मटेरियल मिळतं? कशाने, कोणाच्या थ्रू आला तुम्ही? आम्ही गरगी बैल असल्यामुळे दादांक पहिलं मटेरियल भरीत होतो. त्याच्यानंतर दादांना म्हणलं आमचा असा शॉप आहे, आम्हाला होलसेल रेटमध्ये. दादा म्हणले आपण होलसेलमध्ये करतोय पहिल्यापासूनच, आणि आम्ही दुकान टाकलेलं 5 वर्ष झाले. तर 5 वर्षापासून दादांकच सर्व माल भरतोय. बैलपोळ्याचा रस्सी वगैरे, जरी दुसरं जरी वर्षभर लागणार शेती अवजार असेल ते पण दादांकच असते आमचं सर्व. ठीक आहे, धन्यवाद मालक. तर सर, आपण आता जो किरकोळ विक्रेता येतो तो तुम्हाला या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून तो इथे येऊन त्याच्या दुकानासाठी माल भरून घेऊन जाऊ शकतो. ऑलरेडी आम्हाला निघताही सांगता मी कधी येऊ, उद्या येऊ का परवा येऊ, मटेरियल पाहिजे नाही मला. बैलपोळा आला की त्यांना पण लय उत्सुकता असते की बाबा आपल्याला नवीन नवीन काय आले का, फोनवरच विचारत असतात. त्याच्यामुळे ते टायमिंग घेऊनच येतात, कारण की मटेरियल खरेदी खूप मोठी असते त्यांची, की याच्यात व्हरायटी जवळ हजारो व्हरायटी. आणि कपिलाचं एक कंपनी, त्या कंपनीकडे मला वाटतं 1000 ते 10,000 असे आयटम झालेले आहे. त्याच्यामुळं आणि काय नवीन डेव्हलप करायचं असेल तर आता ही माळ आहे, ही माळ पण आम्ही कपिला कंपनीला डेव्हलप, जरी हिला आपण कोल्हापुरी नाव दिले तर नंतर आम्ही कंपनीच्या साह्याने ही कंपनीकडून डेव्हलप, कारण की आम्हाला बल्क स्वरूपात लागते. आमच्याकडे येणारा होलसेल वर्ग हा लय खूप मोठा असतो आणि त्यांना आमचं देणं काम असतं. त्याच्यामुळं ते बल्क स्वरूपात आम्हाला कुठं भेटतं तर आम्ही कपिला कंपनीकडे ओढ आमची जी असते मोठ्या प्रमाणात. मग त्यावेळेस कंपनीला आम्ही सांगितलं की हा आयटम डेव्हलप करा, तर कंपनी आम्हाला कमी वेळेत आणि जास्त क्वांटिटी कशी मिळते तर ती कपिला कंपनीकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आम्हाला तो साठा भेटला जातो. त्यामुळे आम्हाला इथं होलसेलिंगला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही.
आणि आता अजून एक असं विचार आहे की समजा आता किरकोळ विक्रेता पण घेऊन जातो, शेतकरी वर्ग घेऊन जातो, मग तुम्हाला हे याचं मटेरियलचं स्टोरेज बरंचसं करून ठेवावं लागत असेल, मग ते कसं आपली नियोजन 4 करता वर्षभराचं? माळ्याची मंजिल आहे, त्याच्यात आम्ही खाली सगळं रिटेलिंग करतो आणि होलसेलिंग हे ती 1, 2, 3 आणि इथूनच 2 किलोमीटरवर आपलं एक गोडाऊन आहे मोठं, एक 4000 स्क्वेअर फूटचं, त्याला पण 3 माळे. आपण मोठ्यांच्या गाड्या आणून तिकडे खाली करतो, त्याच्यानंतर माल इकडे करतो. काही कस्टमर तिकडे जातात घ्यायला ज्यांना बल्कमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात, आणि जे आपले छोटे दुकानदार आहे ते बस आम्हाला एवढ्या भागते मग ते इथंच घेतात. आणि ज्यांना मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे त्यांना आपण वरच्या गोडाऊनला पण घेऊन जाऊन त्या प्रमाणात मटेरियल त्यांना उपलब्ध करून देतो. इथं बैलपोळा सजावटीचं मी सर्व मटेरियल लावलेलं आहे की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं मटेरियल असं कमी इथं भासणार नाही आणि बैलाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथं भेटल्या जाणार आहे. इकडे व्यसन लावलेली आहे, वेसनीमध्ये जवळजवळ 20 ते 25 व्हरायटी आहे. त्या घुंगराच्या माळा आहे ह्या पण लावलेल्या आहे. तिकडं मोठ्या मण्यांच्या माळा प्लास्टिकच्या आहे. इकडं या मोराची शेंबी आहे, वरती घेतलं तर बाशिंग पण आहे, मोराची शेंबी आहे. इकडं परत घुंगराच्या विविध प्रकारच्या शंखाच्या पण माळा आहे. त्याच्यानंतर इकडं आले तुम्ही तर या मोरकी आहे, मोरकी झाल्यानंतर ही चांबड्याची मोरकी आहे. ही बैलपोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते ही चांबड्याच्या मोरकीला. त्याच्यानंतर इकडं पट्ट्याच्या मोरक्या आहे, पाईप मोरकी आहे, म्हणजे अशा विविध प्रकारची ही गळपेंडी लावलेली आहे आम्ही. विविध व्हरायटीचे गळपेंडी आहे आमच्याकडे, विविध कलर पण आहे आमच्याकडे. तुम्ही कस्टमरला जो कलर लागेल, जी व्हरायटी लागेल, जी साईज लागेल त्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर हे शिंगाचे गोंडे, हे शिंगावर लावणारे, हे कपाळावर लावणारे गोंडे पण आहे. हा कासरा पण आहे आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये. गळ्यात बांधण्यासाठी हे टापरची पेंडी पण आहे. त्याच्यानंतर हे गोंड्याची मोरकी बैलपोळ्यासाठी खास मागणी असते हिची. एक कपिलाच कंपनीची ही पण ब्रँडिंग, आम्ही ब्रँडिंगचंच काम मोठ्या प्रमाणात करतो. त्याच्यानंतर ही मॅट आहे, ही जनावरांच्या खाली टाकतात जेणेकरून जनावरांचे जे पाय आहेत परत गाभणच्या टायमिंगला घसरावा नाही, त्याच्यासाठी या मॅटचा मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे फायदा होतो. परत दूध वाढण्यासाठी पण मॅटचा खूप मोठा आहे. याच्या का माझी डीलरशिप आहे रुद्राणी कंपनीची आणि होलसेल आणि वाजवी दरात मी महिन्याला 500 ते 1000 मॅटी मी इथं होलसेलिंग पण करतो. त्याच्या आणि याच्यात 2-3 व्हरायटी आहे माझ्याकडे. लॉकची आहे, साईज 4x7 आहे, 6.5 आहे आणि 1 वर्षभर आम्ही वॉरंटी देतो हिची, जेणेकरून कस्टमरला दिलेले पैसे वर्षभरात तरी त्याला कंपनी बांधिले. त्याच्यामुळं हे एकदम ब्रँडिंग कंपनी रुद्राणी, नवीन आत्ता लॉन्चिंग झालेलं आहे 1 वर्षापासून, पण 1 वर्ष वॉरंटी. आणि मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे रुद्राणी कंपनीची, त्याच्यामुळं हे रब्बल मॅटचं काम आम्ही गणेश हार्डवेअरमध्ये रुद्राणीचंच करतो फक्त. ही ज्योत मुरकी आहे, जेणेकरून जी म्हैस असतात आपल्या त्यांच्या नाकाला घासावा नाही म्हणून ही ज्योत मुरकी ही नवीन प्रकारात आपण आत्ता ठेवलेली आहे. हे पण त्याच्यात सॉफ्ट कलरच्या मोरक्या आहे, कलरमध्ये नवीन आत्ता बैलपोळ्यात मागणी असते ही सॉफ्टमध्ये, जेणेकरून बैलांना इजा व्हावा नाही नाकाला, त्याच्यासाठी हे केलेली आहे. त्याच्यानंतर ही कपिला कंपनीची आहे पोकळगोप म्हणून मोरकी, हिचं डिमांड मोठ्या प्रमाणात, हिचा टिकाव हा खूप मोठा आहे आणि मागणी पण मोठी. याच्यात तिन्ही पण साईज आहे आपल्याकडे, मोठ्या कोंडाची, बारक्या कोंडाची, मीडियम कोंडाची, सगळ्या प्रकारची. आणि हे कासरे आमच्याकडे, हे जे शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात हे पण आहे आमच्याकडे. हे बघा ब्रँडिंग सगळं कपिलाचंच असतं आमच्याकडं. हे सगळ्या व्हरायटी, सगळे कलर आम्ही आत्ता इथं हे केलेली आहे. ही एक शिंगोटी आहे, एक शिंगोटी आहे ही मागाशी सांगितलेलंच आहे मी या शिंगोटीबद्दल तुम्हाला. ही पंचरंगी आहे. शिंगोटीत पण आमच्याकडे एवढे व्हरायटी आहे, हे जवळ 5 ते 7 व्हरायटी आहे आमच्या शिंगोटीत. नमस्कार, मी विशाल गोरे. हे माझं शॉप आहे गणेश हार्डवेअर नावाने. महाराष्ट्राची शान